हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. सर्व संतों की जय. सर्व भक्तों की जय. धर्मी पुरुषों की जय. श्री काशी धाम की जय. श्री छुडानी धाम की जय. श्री करौथा धाम की जय. श्री बरवाला धाम की जय. सत साहिब ग्रीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंधुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हीरंबर हरदमं बेपरवा अथा है वार पर नहीं मज्जतम. गरीब जो सुमरै सिद्ध होई. गणनायक गलताना करो अनुग्रह सोई. पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पू शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे से 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे से 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व ब्रह्मांडाचे शिल्पकार कबीर साहेब आहेत. कबीर देव आहेत. ते सर्व आपल्या आत्म्याचे निर्माता आहेत. आपले पिता आहेत. ह्या परमेश्वरातच ते सर्व गुण आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्वमेव बंधूच सखा त्वमेव. त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव. त्वमेव सर्व मम देव देव. हे सर्व देव देव हेच परमात्मा आहे. तो सर्व देवांचा देव आहे. सर्वांचा एकच देव आहे. आता सर्वप्रथम कोणी भक्त हे वचन ऐकतो की कबीर देव कबीर साहेब पूर्ण ब्रह्म आहेत. परमाक्षर ब्रह्म आहे. सगळ्या ब्रह्मांडाचे निर्माता आहेत. तर ही गोष्ट हे वचन क्विनेलसारखं जिभेवर ठेवता येत नाही. कारण आपण जे ज्ञान ऐकलं आहे ते लोक वेद ऐकलेले आहेत. त्या दंतकथा ऐकलेल्या आहेत.
आपल्याला आपल्या सद्ग्रंथांचं ज्ञान मिळालेलं नाही, कारण आपले जे गुरुदेव होते, हिंदू धर्माचे जे आचार्य होते, गुरु होते, मंडळेश्वर होते, ते तत्वज्ञानहीन होते. हे ऋषी महर्षी तत्वज्ञानहीन होते. यांना कोणतंही आध्यात्मिक ज्ञान नव्हतं. ह्या कारणांमुळे आपल्याला परमात्म्याची ओळख झाली नाही. आणि लोकवेदाच्या आधारावर ज्या देवाला पूर्ण परमात्मा मानलं गेलं, त्याला आपण सत समजलो. कारण जे आचार्य होते, जे हिंदू धर्माचे गुरु होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते आणि आपले सगळे सद्ग्रंथ संस्कृत भाषेतच लिखित स्वरूपात आहेत. आणि नंतर अनुवाद केला हिंदीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये, ही वेगळी गोष्ट आहे. प्रारंभी आत्तापर्यंत हे सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत सर्व काही संस्कृत भाषेमध्ये होतं आणि अजूनही संस्कृत भाषेमध्येच आहे. अनुवादकारांनी त्याचं आपापल्या भाषेमध्ये भाषांतर केलं. आता ज्या कारणांनी जनतेतील जे श्रद्धाळू होते, ते त्या गुरुजींवर, त्या पंडितांवर, त्या मंडलेश्वरांवर विश्वास ठेवत राहिले की हे संस्कृतचे ज्ञानी आहेत, ते संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे बोलतात आणि सगळे सद्ग्रंथही आपल्या संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत. हेच कारण होते की त्या गुरुजींविषयी कोणतीही आपल्या मनात शंका निर्माण झाली नाही, अविश्वास नाही वाटला की हे चुकीचं सांगत आहेत. कारण शिक्षक जो असतो, तो विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते विद्यार्थ्यांनी स्वीकारलेलं असतं. शिक्षक जे काही बोलत असतो, तर विद्यार्थी त्याला आक्षेप घेत नाहीत, शिरोधार्य मानतात. एका शिक्षकाने एक कुठल्या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या मुलांना शिकवलं आणि त्या मुलाचे वडील देखील शिक्षित होते, परंतु ते नोकरी करत नव्हते, आपला अन्य व्यवसाय करत होते. तर त्या मुलाच्या वडिलांनी, फादरने पाहिलं की त्या मुलाने प्रश्नाचं जे उत्तर लिहिलं आहे ते चुकीचं आहे. ते आपल्या मुलाला म्हणाले की बेटा, तू हे चुकीचं लिहिलं आहेस. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, हे आमच्या गुरुजींनी सांगितलं आहे, बरोबर आहे. पिताजी त्याला म्हणाले की बेटा, हे सुधारून घे. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, मुळीच करणार नाही, हे आमच्या गुरुजींनी सांगितले, आमचे गुरुजी म्हणालेत, आमच्या शिक्षकांनी सांगितले. तर पुण्यात्म्यांनो, आज तीच स्थिती आली आहे. हे जेवढे आचार्य गुरु होते, ते भाषा संस्कृत तर अवश्य जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून ते वंचित होते, ज्या कारणामुळे ते आजही आपल्याला ग्रंथांमधील गूढ रहस्य सांगू शकले नाहीत. आणि आज तेच सत्य, जे आपल्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे, जनमानसाला समजेल असं सिद्ध करून दाखवले. त्याला सार्वजनिक केलं जाते. ह्या सीडींच्या माध्यमातून, प्रोजेक्टरच्या माध्यमातून आणि पुस्तके बनवून आता त्या गुरूंना, त्या आचार्यांना समस्या उत्पन्न होत आहे, जे आत्तापर्यंत लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. ते काय म्हणत होते? काही म्हणत होते की श्री विष्णूजी पूर्ण ब्रह्म आहेत. हे विष्णूजी सर्व समर्थ भगवान आहेत
आणि तेच 3 रूप धारण करतात. ब्रह्माजीच्या रूपात हे सृष्टी बनवतात, विष्णूजीच्या रूपात हे संरक्षण करतात आणि शिवजीच्या रूपात हे संहार करतात. काही जण म्हणतात की भगवान शिव महेश आहेत, महेश्वर आहेत, देवांचे पण देव आहेत. हेच सगळ्यांची उत्पत्ती करतात आणि हेच 3 रूप धारण करून ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतात. हेच अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत, मालक आहेत. ब्रह्माजीचं रूप धारण करून हे सृष्टी बनवतात, विष्णूचं रूप धारण करून हे स्थिती करतात आणि स्वतः शिवरूपामध्ये हे सगळ्यांचा संहार करतात. यांचे कोणी माता पिता नाहीयेत. तर हे लोकवेद होतं, ही दंतकथा होती. आपण यांना सर्वेश्वर महेश्वर म्हणायचो. पुण्यात्म्यांनो, ज्या मार्गावर आपण चालतो, आपण आपला प्रवास निश्चित करायला उत्सुक असतो, त्याची माहिती आपल्याला सखोल असली पाहिजे, पूर्ण असली पाहिजे. मग त्याच्यावर चालणं फायदेशीर आहे. आणि जर आपल्याला जायचं आहे हिसारहून दिल्लीला आणि आपण जायला निघालो हिसारहून सिरसाकडे, तर आपलं चालणं व्यर्थ आहे. आपण किती वेगात जात आहोत, किती जोरात गाडी पळवत आहोत, हे व्यर्थ आहे. आणि एखाद्या कारणासाठी आपण हिसारहून सिरसाकडे जात असतो. रस्त्यात कुणी योगायोगाने एखादे गृहस्थ भेटले आणि विचारतात की कुठे जात आहात गृहस्थांनो? तर तुम्ही म्हणाल की मी दिल्लीला चाललोय. ती व्यक्ती आपल्याला हे म्हणेल की हा दिल्लीचा मार्ग नाहीये, हा दिल्ली मार्ग नाहीये, हे तर आपण उलटे चालले आहात सिरसाकडे, पंजाबच्या दिशेने चालले आहात. तर त्या सद्गृहस्थांनी विचार करायला हवा की ही व्यक्ती असं का बोलत आहे, कारण तो तर त्याच्या मते दिल्लीला निघाला आहे. पण त्याचा स्वतःचा विचार आहे की तो दिल्लीला जात आहे, पण त्याचा रस्ता चुकलेला आहे, त्याची दिशा चुकली आहे. तर त्या सद्गृहस्थांनी, त्या भल्या माणसांनी तपासून घेतलं पाहिजे. आणि तपासून घ्यायचा सोपा मार्ग हा आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विचारायचं आणि तोही हेच म्हणत असेल आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर नकाशा पहा, मानचिन्ह, आणि विचारा मी कुठं आहे, तर तुम्हाला दिसेल शहराचं नाव शिरसा. तुम्ही शिरसाला आला आहात. शिरसापासून 10 किलोमीटर दूर उभे आहात. तर नकाशा पण तेच सांगत आहे आणि समोरचे सद्गृहस्थ जे तुम्हाला सांगतायत की तुमची दिशा चुकली आहे. तर मग काय करायला पाहिजे? जर कोणी समजूतदार माणूस असेल तर लगेच मागं फिरेल. तो हे नाही बघणार की मी एवढा प्रवास केलाय, आता माझं काय होईल या सगळ्या प्रवासाचं. तो लगेच मागं फिरेल आणि आपली चूक सुधारेल. अगदी ह्याचप्रमाणे जो भक्तात्मा चुकीची साधना करतात ते कुमार्गाला जातात. ज्या पुण्यात्म्यांना हे चुकीचं ज्ञान प्राप्त आहे ते कुमार्गावर जातात. परमात्मा प्राप्त करायचा तो मार्ग नाहीये. आणि आपल्याला आता हा दास सांगत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. इथून परत जा आणि तुम्ही चालत गेलात 50-60 किलोमीटर दूर कुमार्गावर आणि तुम्हाला तिथं कळलं की तुमचा मार्ग चुकला आहे, तर तुमचा शहाणपणा ह्यातच आहे की तुम्ही परत मागे फिरावं. आणि जर तुम्ही हा विचार केला की मी एवढा प्रवास केलाय तो व्यर्थ गेला, मी परत जाणार नाही, तर ह्याला शहाणपणा नाही, ह्याला तर मूर्खपणा म्हणावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गुरु, इष्ट, संत यांच्याकडे कोणत्याही इष्टाची पूजा करत आहात. आपल्यापैकी कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 30 वर्ष साधना करत असेल तर ते चुकीचं ओझं वाहिल्यासारखं आहे. आज तुम्हाला हे कळतं की तुमचा मार्ग चुकला आहे.
तर बुद्धिमान माणसाला पाहिजे काय पाहिजे? आता यात काही सांगायची गरज नाहीये. शहाण्या माणसाला इशारा काफी आहे. तुम्हाला लगेच त्या मार्गाचा त्याग केला पाहिजे. हा विचार नाही केला पाहिजे की माझ्या 20 वर्षाच्या साधनेचं काय होईल, 30 वर्षाची साधना मी ह्या पंथामध्ये केली, माझं काय होईल. तुझं जे व्हायचं होतं ते झालंय. तू तर पार बर्बाद झालायस. तुम्ही हा जो प्रवास केला आहे ह्या कुमार्गावर 100 किलोमीटर, इथून परत मागे फिरणं हेच तुमच्या हिताचं आहे. तुमचं ह्यातच भाग्य आहे की तुम्ही लगेच परत या, त्या मार्गाचा त्याग करा. आता परमात्मा म्हणतात, भेडा देखा जर्जरा, उत्तर चले फडक. आधी तराफे होते, तराफे चालायचे. समुद्र पार करायला नौका नव्हती, तर त्यावेळी तराफे बनवायचे, तराफे. तो तराफा जर तुमच्या लक्षात नसेल, पण हे समजा की ती नौका आहे. ज्या नौकेत तुम्ही बसला आहात त्यात पाणी भरत आलं आहे. त्याच्या खालचा जो बेड आहे तो थोडा डॅमेज झालेला आहे. आणि बरोबर दुसरी व्यक्ती बिलकुल एक चांगली नौका समोरून येतीये आणि तुम्हाला कळलं की ही तर बुडेल. तुम्ही ज्या नौकेत बसला आहात ती. पाणी भरत चाललंय तिच्यात. तर पहा, परमात्मा असं म्हणतात, भेडा देखा जर्जरा, उतर गए फडक, डूबे थे पर उभरे. कबीर परमेश्वरजी आपल्याला सांगत आहेत की जे बुद्धिमान असतील ते असं करतात. बुडाले होते पण तरले, गुरूंच्या ज्ञानाने चमकले. आणि बेडा देखा जर्जरा, उतर चले फडक. जे बुडाले असते, 84 लाख योनीमध्ये गेले असते, गुरुजींच्या ज्ञानाने ते एकदम सावध झाले. एकदम सावध होणं, एकदम भयभीत होणं आणि एकदम झटकन म्हणजे एकदम चमकून उडी मारणं, एकदम चकित होणं. म्हणजे विचार करायला एक क्षण सुद्धा नसतो. बुडत असतो आपण आणि दुसरा तिथं उभा आहे चांगल्या स्थानावर. तर एकदम एकदम उडी मारणं ह्याला म्हणतात डूबे थे पर उबरे. गुरु के ज्ञान चमक, नाही का, एकदम चकित झाले म्हणजे सावध झाले, सतर्क झाले. बेडा देखा जर्जरा, जर्जरा म्हणजे तुटलेली, मोडलेली. उतर चले फडक. तर त्या पुण्यात्म्याला आता उशीर करून चालणार नाही गुरु बदलण्यासाठी. त्या मार्गावर तो कितीही दूर गेला असेल तरी तो त्याला लगेच त्याग करायला हवा. तो 100-200 किलोमीटर पुढे गेला असेल तरीही परत तर यावंच लागेल. यावंच लागेल. पुढे जितकी पावलं ठेवाल ती चुकीचीच आहेत. दूरच जाल. तर जसं कोणी श्री ब्रह्माजींना रचनाकार मानतात, कोणी श्री विष्णूजींना, सद्गुणजींना रचनाकार मानतात, कोणी तमगुणजी शंकरजींना रचनाकार मानतात, कोणी श्री ब्रह्माजी रजोगुणांना ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणतात, सर्व ब्रह्मांडाचा. पुण्यात्म्यांनो, हे लोकवेद आहेत. आणि कोणी कोणी म्हणतात की दुर्गा ही सर्व सृष्टीची रक्षणकर्ता आहे. जे दुर्गेचे उपासक आहेत, जे श्रीदेवीचे उपासक आहेत, ते देवीलाच सर्वस्व मानतात. आणि जे ब्रह्मचे उपासक आहेत, ब्रह्म, ते ब्रह्मजींना सर्वस्व मानतात. तर पुण्यात्म्यांनो, आपण सर्वप्रथम हा नकाशा पाहायला हवा. आपल्या सद्ग्रंथरूपी नकाशाला आपण पुन्हा पाहू की ह्याच्यात आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे. तर तेव्हा आपण संतुष्ट होऊ. आतापर्यंत आपण देवाविषयी वेगवेगळं ऐकत आलो आहोत. कुणी महापुरुषाने काय सांगितलंय, कुणी अजून काय ज्ञान दिलंय. आणि आपण विद्यार्थी आहोत, श्रद्धाळू आहोत. आपल्याला जे गुरुजी आम्हाला जसं देवाविषयी काही ज्ञान देतात, आम्ही कोणतीही शंका न विचारता, कोणताही आक्षेप न घेता आम्ही स्वीकार करतो. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्याविषयी
की भगवान कोण आहे, सृष्टी रचना कशी झाली, ही माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळाली पाहिजे. आणि तेव्हाच आपण परमात्म्याच्या मार्गावर यशस्वी होऊ शकू. मग आपल्याला कोणी भ्रमित करू शकणार नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये सांगितलं आहे की शास्त्रविधीला त्याग करून जे स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात, म्हणजे मनमानी पूजा करतात, मनमानी साधना करतात, जी शास्त्रात विद्यमान नाहीये, ज्याचं ज्ञान आणि समाधान, ती साधना व्यर्थ आहे. ना तिला काही गती असते, ना त्यापासून काही सुख मिळतं, आणि नाही त्यापासून काही सिद्धी प्राप्त होत. व्यर्थ, निरुपयोगी. आणि लगेचच त्या अध्यायात श्लोक 24 मध्ये सांगितलंय की यातून तुझ्यासाठी अर्जुना कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये, कर्तव्य म्हणजे जी भक्ती कर्म आपण केलं पाहिजे, आणि जे करायला नको आहे, जे त्यागलं पाहिजे आणि जे ग्रहण केलं पाहिजे, त्याच्यासाठी सद्ग्रंथ हेच प्रमाण आहेत. कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवू नका. मग गीता अध्याय क्रमांक 2च्या श्लोक क्रमांक 53 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानामुळे, ज्ञानाने वचनांनी बाजूला होऊन केवळ एका तत्वज्ञानावर, परमात्मज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तुला योग प्राप्त होईल. तेव्हा तर तू भक्त होशील. तेव्हा तुझी भक्ती सुरू होईल, जेव्हा एकाच ज्ञानावर, शास्त्र अनुकूल ज्ञानावर तुझी बुद्धी स्थिर होईल. मग तू न डगमगता सरळ मार्गाने चालायला लागशील. मग कितीही पावलं या भक्तिमार्गावर तू ठेवशील, ती तुला शुभ असतील, लाभदायक असतील. आता सृष्टी रचनेबाबत खूप मतमतांतरं आहेत. जसं जैन धर्माच्या व्यक्ती, श्रद्धाळू आचार्य व्यक्ती, ते म्हणतात की या सृष्टीचा कोणीही रचनाकार नाही, कोणीही संहार करता नाही, अनादी आहे, आपली आपणच बनली आणि आपली आपणच चालते. असंही नाही, खूप श्रद्धाळू लोक आहेत जे म्हणतात ही सृष्टी विष्णुदेवाने बनवली आहे. जसं याआधी आपण बोललो, ह्या विषयावर आपल्याला तपशीलवार माहिती देतो. परमेश्वर कबीर देवांचा जो प्रसंग चालला होता की जे पूर्ण परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत, पूर्ण देव आहेत, हा विश्वास तुम्हाला मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्यांचे गुण समजणार नाहीत. आणि गुण कुठे असतात? त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिलेले असतात. जसं श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, ह्यांची माहिती पण त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिली आहे, पुराणांमध्ये. आणि परमेश्वर कबीरजींचा महिमा सूक्ष्म वेदात लिहिला आहे, सूक्ष्म वेदात. आदी शंकराचार्यांचा इतिहास दासने वाचला, त्यांनी सुद्धा सूक्ष्म वेदाचं समर्थन केलं आहे. आदी शंकराचार्यांनी म्हटलं आहे की 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे तर उपलब्ध आहेत, परंतु सूक्ष्मवेद हा 5वा वेद आहे. त्याच्याविषयी ते म्हणाले की तो कैलास पर्वतावर आहे. आता कारण असं आहे की आज कालने, ब्रह्मने सूक्ष्म वेदाला नष्ट केलं. त्या सूक्ष्म वेदाला द्यायला परमेश्वर स्वतः इथं चालत येतात, आपल्या सतलोकातून, मुक्तिधामातून, परमधामातून चालत स्वतः या पृथ्वीलोकवर येतात. त्या लपवलेल्या ज्ञानाला काल भगवानने, ब्रह्म भगवानने नष्ट केलं आहे. म्हणजे लपवलं आहे ते कोणापर्यंतही पोचू देत नाही. तर त्या 5व्या वेदाला परमात्मा सांगायला येतात. त्या 5व्या वेदात लिहिलं आहे, आणि त्या वेदाला, त्या ज्ञानाला परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी
आपल्या मुखातून, आपल्या मुखकमलातून सांगितलं होतं. म्हणून गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, गीता अध्याय क्रमांक 4 मध्ये श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत म्हटलेलं आहे की कोणी देवांची पूजा करतात, कोणी स्वाध्याय करतात, कोणी कडक अहिंसेच्या व्रताचं पालन करतात, कोणी प्राणायाम वगैरे करून आपली साधना सफल झाली असं म्हणतात. तर ह्या धार्मिक ज्ञानाचं, धार्मिक यज्ञाचं, यज्ञ म्हणजे अनुष्ठानाचं विस्तारपूर्ण विवरण 4 अध्याय 32व्या श्लोकात म्हटलं आहे. सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीमधून विस्तारानं सांगितलं आहे. इथं भाषांतरकारांनी श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये, अनुवादकारांनी ज्ञान नसल्यामुळे अनर्थ केला. त्यात म्हटलं आहे ब्रह्मणे मुखे, मूळ ग्रंथात ब्रह्मणे मुखे. अनुवादकारांनी लिहिलं ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला वेदांची वाणी. ते चुकीचं लिहिलं. तो चुकीचा अनुवाद केला आहे. ब्रह्मणे मुखी म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये, जो आपल्या मुखातून, मुख म्हणजे आपल्या मुखामधून परमेश्वराने जी बोललेली आहे, ही वाणी त्या मुखातून निघाली आहे आणि विस्तारानं सांगितली आहे, आणि ती आहे कबीरवाणी. ब्रह्मणेचा अर्थ यांनी इथं चुकीचा सांगितला, वेद लिहिला. आणि गीता अध्याय क्रमांक 17च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणेय त्रिविध समर्थे, इथे ब्रह्मणेयचा अर्थ यांनी बरोबर केला आहे. इथे ते विचलित झाले नाहीत. सच्चिदानंद घनब्रह्म लिहिला आहे, तो ब्रह्मणेयचा अर्थ. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणेयचा अर्थ लिहायला लागेल. सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. मग 4थ्या अध्यायात 34व्या श्लोकात म्हटलं आहे की हे तत्वज्ञान आहे, जे 5व्या वेदात लिहिलं आहे, सूक्ष्म वेदात लिहिलं आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट सोडून, विनम्र भावाने, प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील. ह्यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या 5व्या वेदाची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी हा पर्याय सोडून दिला की तुम्ही त्या ज्ञानाला तुम्ही तत्वदर्शी संतांकडून समजून घ्या. तर परमेश्वर कबीरजी स्वतः येतात त्या पूर्ण ब्रह्म तत्वदर्शी संतांच्या रूपामध्ये. त्यांनी 600 वर्षांपूर्वी, कारण की परमेश्वर कबीर देव सन 1398 मध्ये, म्हणजे संवत 1455, विक्रमे 1455, जून म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला एका शिशूचं रूप घेऊन काशी शहरातल्या लहेरतरा तलावामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत करत मोठे झाले. त्यांना निरुनिम्मा नावाचं एक विणकर दाम्पत्य घेऊन गेलं. त्याच व्यवसायात असल्यामुळे परमेश्वरांना विणकर धाणक असंही म्हणतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सूक्ष्म वेदामध्ये लिहिलं आहे, सांगितलं आहे. त्यांना हा दास आता आपल्या शब्दात परमेश्वराच्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छित आहे. परमेश्वरांनी सांगितलंय की सगळ्यात आधी प्रथम एकटे पूर्ण परमात्माच होते, कबीर देव होते. ते अनामय लोकात राहत होते, अनामय, आणि परमात्मा एकटेच होते. त्यानंतर परमेश्वराने अन्य 3 लोकांची रचना केली. अके लोकच्या खाली अनामी लोक म्हणा किंवा अनामेय अकेय लोक म्हणा. अके लोकच्या खाली अगम लोक आहे, त्याच्यानंतर पुढे अलक लोक आहे, आणि त्याच्या खाली जे 3रं स्थान आहे त्याला सतलोक किंवा सनातन परमधाम म्हणतात. आणि सतलोकामध्ये परमात्मा सत्यपुरुष नावाने ओळखला जातो. एकाच परमेश्वराने आपले आणखीन 3 रूप बनवले. तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक लोकात वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या स्थितीत स्वतःच विराजमान आहेत. आता सतलोकमध्ये सृष्टीची रचना करायला प्रारंभ केलाय. पुण्यात्म्यांनो,
जशी फक्त पृथ्वीवरच, ह्या पृथ्वी ग्रहावरच ही सृष्टीची आहे ती विद्यमान आहे, आणि अन्य हे जे ग्रह आहेत, मंगळ ग्रह, बुध ग्रह, हा शनी ग्रह, हे सगळे रिकामे आहेत. अशा प्रकारे सतलोकाअंतर्गत परमात्मा सत्यपुरुष कबीर देवजी, ज्यांना परमाक्षर ब्रह्म पण म्हणतात, त्यांनी तिथे सतलोकात रचना सुरू केली. एका वचनाने 16 द्वीप बनवले, 16 द्वीप. आणि मग एकेका वचनाने एकेका पुत्राची निर्मिती केली. ह्या 16 पुत्रांना प्रत्येक द्वीपावर राहण्याचा आदेश दिला. आणि आपल्या त्या 16 पुत्रांमधील एका पुत्राचं नाव अचिंत आहे. अचिंतला ते म्हणाले काही काळानंतर, पुढच्या सृष्टीची तू रचना कर. परमात्मा हे दाखवू इच्छित होते त्या पुत्रांना की समर्थविना जर कोणी प्रयत्न करत असेल तो सफल नाही होत. म्हणतात ना, जिसका काम उसी को साझे और करे तो मूर्ख बाजे. अचिंतने आपल्या वचनाने एक व्यक्ती निर्माण केली, त्याचं नाव ठेवलं अक्षरपुरुष. आता अचिंतने आपल्या वचनातून जे निर्माण केलेली व्यक्ती होती तिलाच अविनाशी पुरुष मानलं. त्याला अक्षरपुरुष नावाने संबोधित केलं. त्याला म्हणाला की तू मला मदत कर ह्या सृष्टीची रचना करायला. तिथे परमात्म्याने प्रत्येक द्वीपावर मानसरोवराची रचना केली. एक वेगळं मानसरोवर, कॉमन मानसरोवराची पण रचना केली. तर तो अक्षरपुरुष मानसरोवरात जाऊन आंघोळ करू लागला. आंघोळ करता करता खोल पाण्यात गेला आणि मग पाण्यातच झोपून गेला. पुण्यात्म्यांनो, सतलोकात श्वासानेच शरीर नाहीये. खूप वेळपर्यंत तो बाहेर नाही आला. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी तेच जल, तेच पाणी हातात घेतलं. आपल्या वचनशक्तीने त्याचं जादूगारासारखं एका अंड्यात रूपांतर केलं. त्या अंड्यात एक जीवात्मा प्रवेश केला. त्या अंड्याला सोडून दिलं त्या मानसरोवरामध्ये. ते गडगड करत खाली पोचलं. तर त्या अक्षरपुरुषाची जी अधुरी निद्रा भंग झाली, त्या कारणाने तो संतप्त झाला. त्या रागाने, संतप्त नजरेनं त्यानं त्या अंड्याकडे पाहिलं की मला कोणी त्रास दिला आहे. त्या संतापामुळे ते अंड फुटलं. अंड्याचे 2 भाग झाले. त्यातून हा ब्रह्म निघाला. आता पुढे जाऊन या इतिहासात, या कहाणीमध्ये, अमर कथेमध्ये किंवा सत्यनारायण कथेमध्ये जी दास आपल्याला सांगतायत, आत्तापर्यंत विष्णूजींना सत्यनारायण मानून सत्यनारायण कथा सांगत असत, ती सत्यनारायण कथा नव्हती. आता ही आहे सत्यनारायण कथा. सत्यनारायण म्हणजे अविनाशी भगवानाची कथा. तर त्यातून हा ब्रह्म निघाला. पुढे जाऊन तुम्ही 3 प्रभूंशी परिचित व्हाल, जे ब्रह्मा, विष्णू, महेशांपेक्षा वेगळे आहेत. एक क्षरब्रह्म, ज्याला क्षरब्रह्म पण म्हणतात, क्षरब्रह्म. आणि दुसरा हा अक्षरपुरुष म्हणजे अक्षरब्रह्म. याला अक्षरपुरुष म्हणा किंवा अक्षरब्रह्म म्हणा. आणि अंड्यातून निघालेला हा क्षरब्रह्म. क्षरब्रह्मण नाशवान. कारण अक्षरपुरुषाला अचिंत्य नाव दिलं की तू अविनाशी व्यक्ती उत्पन्न केला, अक्षरपुरुष. आता तो स्वामी जेवढा होतो तेवढा तो पुरुष प्रभू. पुरुष म्हणजे प्रभू पण म्हणतात. तर अक्षरपुरुष म्हणा वा अक्षरब्रह्म म्हणा, एकाचीच 2 समानार्थी नावं आहेत. अशा प्रकारेच क्षरपुरुष म्हणा, हा ब्रह्म जो अंड्यातून निघाला तो क्षरपुरुष आहे. त्याला क्षरब्रह्म म्हणा, त्याचा समानार्थी. त्याला ज्योतिषरूपी निरंजन पण, काळ पण, हा ब्रह्म पुढे जाऊन काळही म्हणवला जाईल. आता लक्षात ठेवा पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुम्ही या इतिहासाशी परिचित होत नाही, सृष्टीरचनेशी,
तुम्ही कुठल्याही सद्ग्रंथाला समजू शकत नाही. तर परमेश्वरानं आदेश दिला त्या दोघांनाही की तुम्ही बाहेर या. अचिंत पुरुष, तू निद्रेत होतास? नाही, अक्षर पुरुषा, तू निद्राधीन होतास. तुला उठवण्यासाठी ही सगळी क्रिया केलेली आहे. तू बाहेर ये. दोघेही बाहेर आले. आता परमात्मा अचिंत्याला म्हणाले की अचिंत, आता पाहिलंस तू, समर्थ शिवाय कुठलंही कार्य सफल होत नाही. आता तू तर त्याला बाहेरही काढू शकत नव्हतास. आता यापुढे लक्षात ठेव, अडथळा आणू नकोस माझ्या कार्यात, म्हणून तुला तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. तर अचिंत्याने कान पकडले आणि म्हणाला, दाता, मी काहीच करू शकत नाही. आता परमेश्वराने आदेश दिला त्या दोघांना. कोणाला? क्षरपुरुष, अर्थात ज्याला क्षरब्रह्म पण म्हणतात, जे पुढे जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता सिद्ध होतील याच कथेत. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाला दोघांनाही सांगितलं की तुम्ही त्या अचिंत्याच्या द्वीपामध्ये राहा. त्या दोघांनीही आज्ञेचं पालन केलं. आणि तिघे कोण? अचिंत्य, अक्षरपुरुष आणि क्षरपुरुष, ज्याला क्षरब्रह्मही म्हणतात. आणि इथे आपण साध्या भाषेत त्याला ब्रह्म पण म्हणू लागलो आहोत. पुढे निश्चित करूया ब्रह्म का म्हणू लागलो ते. आता हे तिघेही एका द्वीपावर राहू लागले आहेत. बाकी जे अन्य 15 जण आहेत, परमात्म्याच्या वचनातून उत्पन्न ते पुत्र, ते वेगवेगळ्या एकेकट्या बेटांवर राहिले होते. काही काळानंतर परमेश्वराने आपणा सर्व आत्म्यांना, तुम्हा सर्वांना, सर्व ब्रह्मांडात जेवढे आत्मे आहेत त्यांना आपल्या शरीरातून, आपल्या वचनातून निर्माण केलं. आणि तिथे आपण तेजोमय शरीरात विद्यमान होतो. प्रकाशमय शरीर आहे आपलं. म्हणजे तेजोमय शरीर आहे, एका तत्वापासून बनवलेलं आहे. त्यात नाडी, ते शुक्रम अकायाम ऐसनाविरम, म्हणजे जसं आपलं शुक्रापासून बनलेलं शरीर नसतं, ते आईवडिलांच्या संयोगातून बनतं, ज्यात नाडीचा वगैरे जुगाड जोड नसतो, नाडीतंत्र नसतं. असं तसंच शरीर परमात्म्याचं असतं. साकार असतं, मनुष्य सदृश्य असतं, तेजोमय आहे. परंतु परमात्म्याचं शरीर आणि आपलं शरीर यांच्या तेजात, सामर्थ्यात, शक्तीमध्ये आणि त्याच्या तेजात, प्रकाशात फरक आहे. पूर्ण परमात्मा सत्यपुरुष म्हणजे कबीर देवजींचं जे सत्यलोकात शरीर आहे, त्यांच्या एक रोमकुपात कोटी सूर्य कोटी चंद्र यापेक्षाही जास्त प्रकाश आहे. आणि आपलं तिथं शरीर कसं होतं, जे शेष तिथे राहिले आहेत त्यांचं कसं शरीर आहे, आणि आपण जेव्हा परमात्म्याने आपल्या वचनातून उत्पन्न केलं होतं तेव्हा आपलं शरीर कसं होतं, मनुष्य सदृश्य होतं. आणि आपलं शरीर 16 सूर्य एवढं प्रकाशयुक्त होतं. आपल्या पूर्ण शरीराचं 16 सूर्या एवढं तेज होतं. इथले जे सूर्य आहेत, पण गरमी नाही होत. आम्ही सगळेजण तिथं राहू लागलो. तिथं काही अडचण नव्हती, कशाची कमतरता नव्हती. तिथे जरा आणि मरण नव्हतं. तिथे जन्म मृत्यू होत नव्हता आणि म्हातारपण सुद्धा येत नव्हतं तिथे. आता पुण्यात्म्यांनो, विचार करा की आपण इथं किती दुःखी आहोत, आणि तरीही आपण हा विचार करतो की आपला मृत्यू होऊ नये. आणि आपल्याला तर माहीतच आहे की मृत्यू तर नक्कीच होणार, इथलं ते विधान आहे. आणि तरीही आपली मरायची इच्छा नाहीये. कारण काय की आपण अशा लोकात राहत होतो जिथे मृत्यू होत नव्हता, ज्यामुळे आपल्याला मरण चांगलं वाटत नाही. आणि बिलकुल ठीक आहे, एक इतर जन्म झाला होता आणि मग का मारता? 30, 40, 50, 60, 70, 80 वर्ष तर आपण हे घरदार बनवण्यात घालवतो, मग त्यात राहू शकत नाही, एका मिनिटात नष्ट करतो. इथला देव तर तिथे जरा आणि मरण नव्हतं. जरा म्हणजे म्हातारपण. आता कोणालाच म्हातारं व्हायला आवडत नाही. सगळ्यांना वाटतं मी तरुण दिसावं. आणि ही मोठी मोठी नेते मंडळी सर्जरी करून रंगरंगोटी करून घेतात. किती दिवस करतील? 10 वर्षात परत मूळ स्थितीला याल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपला स्वभाव असा आहे की आपण तरुण दिसावं. पण इथं तर बनावटी, आर्टिफिशियल आहे सगळं.
आणि तिथे अस्सल होतं, तर आपण तिथे असं राहत होतो. काही दिवसांनंतर, पण अर्थात दिवस नाहीये तिथे, दिवस आपण असंच म्हणतो. तिथे दिवस रात्र नसतात. तेजोमय, प्रकाशमय असा लोक आहे. प्रकाशमय सर्व आत्मे आहेत. प्रकाशमय परमात्मा आहे. तिथे सूर्य उदय आणि अस्त होत नाही. तर तिथे काही समयानंतर ह्या ज्योती निरंजन, ज्याला क्षरपुरुष म्हटलं आहे, ज्याला शरब्रह्म म्हणतात, जो गीतेत स्वतःला म्हणवून घेतो की मी काळ आहे, तो ब्रह्म आहे, जो श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे. पुढे इतिहास सांगणार आहे पूर्ण सविस्तरपणे. त्याला धैर्यपूर्वक ऐका ह्या कथेला, कारण जो पहिल्यांदाही ऐकतो त्याला ती विचित्र वाटते. पण काही वेळाने जेव्हा तुम्ही प्रमाण बघाल, तुम्हाला स्वीकार करावं लागेल आणि होईलच स्वीकार. काही काळानंतर ह्या क्षरपुरुषामध्ये एक खोट निर्माण झाली, एक कुरापत निर्माण झाली. त्याने विचार केला की आपण 3 जण एका द्वीपावर आणि आपले अन्य बांधव एका द्वीपावर राहत आहेत. तर तेव्हा हे विधान लक्षात आलं की तपापासून राज्य प्राप्त होतं. त्याने उभं राहून एका पायावर तप केलं आणि 70 युग, इथल्या 70 युगापर्यंत तप केलं. तेव्हा पूर्ण परमात्म्याने सत्यपुरुष कबीर देवांनी विचारलं की पुत्र, तू कशासाठी हे तप करत आहेस? काय इच्छा आहे तुझी? तेव्हा याने म्हटलं की भगवान, हा द्वीप माझ्यासाठी छोटा आहे, थोडा आहे. आम्ही तिघे एका द्वीपावर राहतो. अन्य बांधव माझे वेगवेगळ्या द्वीपांवर एकटे राहत आहेत. मला वेगळं स्थान हवंय. परमात्मा म्हणाला, ठीक आहे, बरं, तुला 21 ब्रह्मांड देतो. जसा एक धनिक पिता आपल्या पुत्राला 21 भूखंड देतो की घे बेटा, हे तुझ्या हिश्श्यात 21 भूखंड आलेत. आता ते भूखंड मिळाल्यावर, 21 ब्रह्मांड मिळाल्यावर क्षरब्रह्म, आम्ही संतांच्या भाषेत याला क्षरब्रह्म म्हणतो. क्षरब्रह्म, क्षर अक्षर, अक्षर तर हे अक्षरब्रह्म, तर हे परब्रह्म आहे जे अचिंतच्या वचनातून उत्पन्न झालंय. आणि क्षरब्रह्म हे परमात्म्याच्या वचनातून, अंड्यातून उत्पन्न झालंय. हे क्षरब्रह्म जे आहे ते 21 ब्रह्मांडांमध्ये कधी इथे तर कधी तिथे फेरफटका मारत बघत असतो त्यांना. त्याने मनात म्हटलं, त्याने विचार केला की यात काही बांधकाम व्हायला हवं. त्या उद्देशाने त्याने पुन्हा 70 युगांपर्यंत तप केलं. तेव्हा परमेश्वरानं विचारलं की बाबा, आता काय पाहिजे? भूखंड तर तुला दिले, 21 ब्रह्मांड दिली. तेव्हा यानं म्हटलं की प्रभू, काही कन्स्ट्रक्शनचं बांधकाम सामुग्री द्या, म्हणजे मी तिथे काही रचनात्मक बनवू शकेन. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुभाष मारुतराव सूर्यवंशी. आपण कुठून आलात? औरंगाबाद जिल्हा, वाळूज MIDC, बजाजनगर, औरंगाबाद. आपला व्यवसाय काय आहे? नोकरी करत होतो, आता रिटायर आहे. सध्या घरकाम आहे आणि भक्ती करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26 जून 2016. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझा परिवार परंपरेनुसार कुलदैवत तुळजाभवानीची भक्ती करत होते, परंतु मी 2-3 गुरु केले आहेत. पहिले गुरु केले तर औंढा नागनाथच्या पश्चिमेला पद्मावती देवीचं मंदिर आहे, तिथे कृष्णानंद सरस्वती गुरु केले, तर त्यांच्याकडून चामुंडा दीक्षा घेतली होती. त्या दीक्षेमधून कुठलाही लाभ मिळत नाही हे बघून मी ते गुरु बदलले आणि दुसरे डॉक्टर नारायण दत्त श्रीमाली, राजस्थान, जोधपूरचे गुरुदेव केलेत. त्यांनी भक्ती दिलीत आणि त्या भक्तीमधून 4-5 वर्षामध्ये 1996 ते 2000पर्यंत 4 वर्षामध्ये माझे 50-60 हजार रुपये खर्च होत होते. त्यातून कुठलाही लाभ झाला नाही.
माझा वेळ पैसा हा सर्व वाया गेला. त्यामुळे ती पण भक्ती मी सोडून दिली. नंतर मी तिसरे गुरु केलेत भोपाळचे डॉक्टर साधना सिंह, त्यांचे पती अरविंदी सिंह यांच्याकडून महाकाल दीक्षा घेतली. अरविंद सिंह गुरुजींनी 1.25 किलो पारदेश्वर शिवलिंग विकत घ्यायला सांगितली. त्यानंतर महाकाल स्तोत्राचा पठण करायचं आणि तुम्हाला ही घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये सुखशांती नांदेल असं म्हणून जीवनातली संपूर्ण शत्रू नष्ट होतील म्हणून त्यांनी माझ्याकडून पारदेश्वर शिवलिंगावर महाकाल स्तोत्र अभिषेकाचा करून साधना करून घेतली. परंतु तीच उपासना केल्याच्या नंतर माझ्यावर एवढे अनेक प्रकारचे दुर्धर संकट येत गेले. माझं शरीर स्वास्थ्य बिघडत गेलं. अनेक नको ते आजार उद्भवत गेले. नाही ते नको ते व्यसनं जुळत गेले. आणि या भक्तीमधून माझा फार जीवनामधला अमूल्य वेळ, फार फार पैसा, धन, वेळ, ऊर्जा वाया गेली. म्हणून मी कसा अमनस्क झालो. आणि मग आता काय करावं? मला तर देव पाहिजे होता, गुरु तर पाहिजे होता. माझा मूळतः पिंडच अध्यात्माचा असल्यामुळं मी अनेक गुरु शोधत असताना मला कुठलेच गुरुच मिळाले नाहीत. गुरु करावा लागतो हे कंपल्सरी नियम असायचा. म्हणून माझ्या बालपणामध्ये आईवडिलाकडून मला प्रेरणा होती, गुरु करावा लागतो. म्हणून आता गुरु कुठं शोधायचं? मी तर गुरु तर 4-5 केले, मला गुरुच मिळत नाहीत. असं असताना मी स्तब्ध झालो. मला सद्गुरू मिळालीच नाहीत. मग मिळाल्यानंतर मी अनेक आजारामध्ये, व्यसनामधून काय झाले, गोवा, गुटखा, तंबाखू, सुपारी हे 36 प्रकारचे व्यसनं जडल्या गेलीत. त्या व्यसनामधून अनेक प्रकारचे दुर्धर आजार झाले, माहिती नाही पडलं. मग ते आजार नष्ट होण्याकरता डोकं दुखायचं, कुठल्या गोळ्या घ्यायच्या, मनानंच परचेस काउंटर औषधी खरेदी करायची, ती औषधी घ्यायची, त्यातून तेवढ्यापुरतं पेन बॉम्ब घ्यायची, तेवढे पेन किलर घ्यायचं, त्यामधून तेवढ्यापुरता आजार थांबायचा. ह्यामधून बिमाऱ्या नष्ट झाल्या. परत मी त्या भोपाळच्या गुरुदेवाकडे गेलो. माझं हे काय होत आहे? तुम्ही माझ्याकडून ही साधना करून घेतली. त्यांनी म्हटले की तुमच्या जीवनातले, जन्मातले प्रारब्धाचे भोग आहेत आणि हे जर भक्ती नसती तुम्हाला तर याहीपेक्षा तुमचे फार मोठे हारापिष्ट झाले असते. आणि या भक्तीमुळं, महाकालाच्या भक्तीमुळं तुमचे भोग हलक्याहून जात आहेत. तुम्ही जिवंत आहात, परंतु तुम्हाला हे भोगावेच लागणार. पण मी असं ऐकलं होतं की सद्गुरुदेव संपूर्ण पाप नाश करतात. परंतु ऐकलं होतं, पोथी ऐकत असताना, कथा ऐकत असताना, सत्संग प्रवचन ऐकत असताना, परंतु आता सद्गुरू कोण आहेत, कोण सद्गुरू नष्ट करतात म्हणून मग शोधत होतो. तरी पण मला सद्गुरू मिळाले नाहीत. हे सारं करत असताना हळूहळू माझी दृष्टी गेली. त्या गोळ्या औषधी घेऊन डोक्यातल्या रक्ताच्या गाठी झाल्या. गाठी झाल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन थांबलं. डोळ्याला, नेत्रप्रवाहामध्ये जो रक्तप्रवाह व्हायचा तो पण थांबला. त्यामुळं दृष्टी गेली. विस्मरण पण झालं. मग आता काय करायचं? माझ्याजवळ काहीच उरलं नाही. फक्त उरलं ते सर्वशक्ती कान तेवढे उरले. म्हणून मी घरी असताना TV बघत होतो. चॅनल बघत असताना, चॅनलवर बातम्या ऐकत असताना, समोरच्या चॅनलवर काय बातमी येते, पुढच्या चॅनलवर काय बातमी येते, कुठेतरी परमात्मा भेटतील का, कुठेतरी TV मध्ये, रेडिओमध्ये, बातम्यामध्ये देवाविषयी माहिती मिळेल का, ही अपेक्षा बाळगून मी पुढच्या चॅनलवर चॅनल बदलत प्रत्येक चॅनलचा काही भाग, अंश ऐकत होतो. ऐकता संत रामपालजी महाराजांचा सत्संग कानावर पडला आणि इंटरव्ह्यू कानावर पडला. हे जे गीतेवरचं प्रवचन, भाष्य, आजपर्यंत एवढे गुरु बदललेत मी. सत्संग भरपूर ऐकलेत, गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, TV वर, रेडिओवर. परंतु या भगवद्गीतेवरच्या श्लोकावरचं भाष्य कुण्याही संत महात्म्याकडून मी ऐकलं नव्हतं. आणि हे श्लोक ऐकून माझा आत्मा एवढा प्रफुल्लित आणि प्रभावित झाला की माझ्या आत्म्याला अंतरप्रेरणा झाली की आता हेच संत असायला पाहिजे, परम संत असायला पाहिजे.
भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकात म्हणतात, तत्वदर्शी संताला शरण गेल्यानंतर शाश्वत सुखाची प्राप्ती होते. हे मी बालपणी वाचलं होतं आणि अनेक वेळा वाचलं होतं. तिथंच थांबलो होतो. माझ्या बालबुद्धीला तत्वदर्शी संत मिळत नव्हते. मी कुठं शोधू हे शोधत असताना माझ्या आयुष्याचा बराच कालखंड गेला आणि त्या TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांच्या पवित्र मुखकमलामधून हा श्लोक ऐकून माझा आत्मा जिवंत झाल्यासारखा परत प्रफुल्लित झाला आणि माझी एवढं ऐकूनच माझी स्मरण शक्ती पूर्ववत आल्यासारखी मला भास झाला नव्हे, परतच आली. मला मागचा बालपण आठवायला लागलं. आपण हा शब्द श्लोक 4थ्या अध्यायातला 34व्या श्लोकातला 4थ्या वर्गात असताना वाचत होतो आणि माझ्या बालबुद्धीला तत्वदर्शी या शब्दाची व्याप्ती, विश्लेषण, आकलन झालं नव्हतं. म्हणून मी तत्वदर्शी संत दिसलं भगवं, दिसली माळा, दिसला टिक्का लावला की त्याला संत समजून शरण जायची, दान दक्षिणा द्यायची. अनेक संत शोधत असताना त्यांनी कुण्याही संतांनी शास्त्राचा आधार घेतलाच नव्हता आणि मनमानी पूजा सांगायची आणि मी एक अंधविश्वास ठेवून त्यांना संत समजून त्यांच्याकडून दीक्षा अनुग्रह घेत गेलो आणि कालांतराने असे नापास होत एक दिवस पास झालो आणि माझं जे ध्येय इच्छित होतं जीवनामध्ये, मला तत्वदर्शी सद्गुरू संतांची प्राप्ती व्हावी हे इच्छित माझं एक दिवस सफल झालं. आणि ते सत्संग ऐकल्याच्या नंतर मला जो छंद लागला दररोज, त्याशिवाय मला काहीच समजत नव्हतं. मी दररोज TV रिमोट हातामध्येच असायचं, चॅनल बदलायचं. परत तो कधी येईल सत्संग, परत कधी येईल. तर दुसऱ्या दिवशी तोच सत्संग यायचा परत ठराविक वेळेला. तोपर्यंत मी चॅनल बदलत राहायचे. असं करता करता मी दररोज सत्संग ऐकायला लागलो. माझ्या पत्नीला म्हणलं, हे सत्संगाची वेळ दररोज सायंकाळी येते आणि हे कुठलं चॅनल आहे? दुसरंसं दिसायचं परंतु समजायचं नाही, साधना चॅनल आहे ते. पत्नी म्हणे साधना चॅनल आहे म्हणे आणि हे हिंदीमधून आहे म्हणे, मला समजत नाही पण गोड लागते म्हणे. मग पत्नी आणि मी दररोज सत्संग ऐकायचो आणि बघायचो. बघता दयादृष्टी, दयावान परमात्म्यांनी मला दृष्टी दिली आणि माझी अनेक डॉक्टरांनी माझे रिपोर्ट बघून वापस केलेत. मला कुठं ॲडमिट घेतलं नाही. माझी दृष्टी आणि स्मरणशक्ती परत आली. मग मी परमात्म्याला म्हटलं, मला पूर्ववत जर माणसासारखं चालायला फिरायला लावसाल तर मी आजच तुमचं नाम घेतो. असं म्हटल्यानंतर मला रोजगार पण मिळाला आणि दृष्टी पण मिळाली. लगेच आम्ही पती पत्नींनी नगरला जाऊन संत रामपालजी महाराजांची अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्याच्या नंतर अशी प्रगाढ भक्ती करायला लागलो. तीच भक्ती रात्रंदिवस आम्ही गद्दाट करत आहोत आणि ती भक्ती करत असताना एवढा आनंद वाटतो. हा छंद जीवाला लावी पिसे, आम्हाला जीवनामध्ये काही उरलं नाही. एवढं गोड सुसंगत जीवन वाटतंय. आता जीवनामध्ये या जगामध्ये काही गोड असेल तर फक्त संत रामपालजी महाराज आहेत, त्याशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही. आणि हे करत असताना माझ्या घरामध्ये मला नोकरी मिळाली. 10,000 रुपये महिन्याची नोकरी मिळाली. त्या नोकरीमधून पूर्वीच्या काळामध्ये 10 किलो दळण आणलं तर तिसऱ्या दिवशी परत 10 किलो ज्वारी विकत घ्यावं लागायची आणि ती 10 किलो त्या दिवशी विकत घेऊन दळून आणली तरच आमच्या घरी स्वयंपाक चूल पेटायची जेवण मिळायचं. तर आता काय होते, भक्ती घेतल्यानंतर 10 किलो 10 दिवस संपत नाही, 12 दिवस संपत नाही, 13 दिवस संपत नाही, 15 दिवस संपत नाही, 16 दिवस संपत नाही. एवढी बरकत आली. तो डब्बा पिप्पा भरूनच्या भरूनच असतो. साखर 2 किलो आणली, त्या डब्यातली साखर संपत नाही. कारण आमचे जे व्यसनं होते ते संपूर्ण संपलेत. आमच्या घरामधला धनव्यय होत होता, त्या सर्व रस्ते बंद झाले. व्यसनं सुटलेत. तंबाखू सुटत नव्हता. सत्संग ऐकूनच तंबाखू सुटला, नाम घेण्याच्या अगोदर तंबाखू सुटला. कारण त्या शब्दामध्ये संत रामपालजी महाराजच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. त्या भक्तीचा सत्संग ऐकून आमचं पोट भरायचं, आत्मा शांत व्हायचा, आत्मा आनंद व्हायचा, आत्म्याची भूक भागायची आणि आम्ही सुखी व्हायचो. सुखी व्हायचो नाही, झालोच आहोत. नाम घेतल्यानंतर काय सांगावं, एवढा हजारो जन्माची कमाई झाली. ती कमाई हजारो नाही करोडो जन्मामध्ये कमाई केली नसती. नाम घेतलं म्हणून एवढं सुखी झालो. मीच नव्हे, माझे
जन्म वडिलाकडील 50 पिढ्यांचे पूर्वज आणि आईकडील 50 पिढ्याचे पूर्वज आणि स्वतः मी एक, वडिलाकडच्या 50, आईकडच्या 50 आणि स्वतःची माझी 101 पिढ्यांचा आत्मोद्धार झाला. एवढी कमाई या विश्वातलावर कोणीही करू शकत नाही. ती कमाई मला माझ्या परमसंत रामपालजी महाराजांनी करून दिली. म्हणून या जन्मामध्ये मी त्यांना कसा विसरू. रात्रंदिवस त्यांच्या भक्तीशिवाय मला कुठला उद्योग आहे. हे हात, हे शरीर, हे नेत्र, हे बुद्धी, हे वाचा, हे दात, हे मुख, हे धन, हे त्यांनाच समर्पित आहे. दुसरं करण्यासारखं काही नाही या जगामध्ये. रामपालजी महाराजच्या भक्तीसारखी भक्तीही नाही, रामपालजी महाराजासारखी दुसरा गुरुही नाही. तरी सर्वांनी आता हे सर्वांचं कर्तव्य बनते. प्रत्येक प्राणी मात्राचं एकमेव कर्तव्य आहे. त्यांना जर सुखी व्हायचं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांना त्वरित शरण येऊन आपला जीवन जन्म सफल करावा. हीच माझी अंतरीची कळकळीची संपूर्ण आई माता भगिनींना कळकळीची विनम्र प्रार्थना आहे. त्यांनी लवकरात लवकर दीक्षा घेऊन आपल्या परिवाराचं, स्वतःचं, आईवडिलांचं, सर्वांचं आत्मउद्धारासारखं दुसरं काही कर्तव्यच नाही आणि तो कल्याण करून घ्यावा. सर, जर कोणा साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायची असेल तर तो व्यक्ती किंवा साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? अगदी सोपं आहे. या परमात्म्यानं एवढी सुविधा करून ठेवली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर अगदी निःशुल्क. परमात्म्यानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर उघडले आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सत्संग येतो, घरामध्ये टी व्हीमध्ये आहे. आज या जगामध्ये असं कोणीही नाही. प्रत्येक भिकाऱ्याकडे मोबाईल आहे, अँड्रॉईड मोबाईल आहे, स्मार्टफोन आहेत. त्या मोबाईलमध्ये दररोज सकाळी 6 ते 7 लोकशाही चॅनलवर सत्संग प्रत्येक बघतच आहेत. त्या बघताना खाली एक पट्टी चालते आणि त्या पट्टीवर मोबाईल नंबर आहेत. त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केला, फोन केला की लगेच आपणास तिकडून रिप्लाय मिळतो आणि तुम्हाला घरबसल्या नामदीक्षा मिळते. तुम्ही जर इच्छा केली नामदान सेंटरवर जा, कुठेही जा, कुठेही घेऊ शकता, कुठल्याही वेळी नामदीक्षा घेऊ शकता. आणि ही भक्ती त्वरित सफल होणारी, ॲक्टिव्ह होणारी भक्ती आहे. बाकीच्या सर्व भक्त्या शास्त्राला आधारित नाहीता, मनमानी आहेत. म्हणून ही भक्ती कशी आहे? प्रमाणित आहे. ही भक्ती म्हणजे त्वरित फळाला येणारी आहे. ज्यांनी एक वेळ जर नाम जर घेतलं त्याचा जन्म सफल झाला. म्हणून सर्वांनी भक्ती करावी. याकरताच माणसाचा जन्म आहे. नसता मेल्यानंतर 84 लक्ष योन्याचं आवर्तन आहे. बैल व्हावा लागतंय, डुक्कर, कुत्रा, गाढव व्हावं लागतंय, अंगाला खात सुटतंय. कुत्र्याला, डुकराला, कोंबड्याला एवढ्या योन्या येतात. बैलाला शेतामध्ये कष्ट करावे लागतात. गाढवाला गाढवासारखं काम करावं लागते. गाढवाकडून काम करून घेतो आणि त्याला मोकळं सोडून देतो. त्याला खायला घालावं लागत नाही गाढवाला. आणि माणूस मेल्याच्या नंतर गाढवाचा जन्म हा पक्काच आहे. तंबाखू खाणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला डुक्कर योनी, कुत्रा योनी, शुक्कर योनी, गाढव योनी, या योनीतील मुक्ती जर मिळवायची असेल, माझे पितृतुल्य परमात्मा स्वरूप संत रामपालजी महाराज अवतीर्ण झाले आहेत. सर्वांनी या विश्वातल्या सर्व प्राणी समुदायाला माझी पुनश्च एक विनम्र प्रार्थना आहे. लवकरात लवकर तुम्ही जीवनाचं आद्य कर्तव्य समजून संत रामपालजी महाराजाकडून अनुग्रह त्वरेने घेण्याची कृपा करावी. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.